हॅलो हाय नमस्कार मंडळी. चला माझ्यासोबत परत एकदा मुंबईला. सो येस, मी चालली आहे लग्नाला. बघून तुम्हाला थोडंसं मला दिसतच असेल माझा चेहरा खूपच म्हणजे मला थोडं बरं नव्हतं, थोडं म्हणजे खूपच बरं नव्हतं. सो असो बघू शकता आम्ही वेट करतोय गाडीचा आणि थोड्याच वेळात आमची ही फ्लाइंग राहणी गाडी आलेली आहे आणि आमच्या सीटर आम्ही बसून गेलो. बघू शकता ते आजी कशा बघताय माझ्याकडं थोड्या नजरेने आणि खूप असा खोकला झालेला आहे मला. सो आम्ही पोचलो मुंबई सेंट्रल. येस, तुम्हाला तर माहितीच असेल मुंबई स्टेशन. आणि इथं आम्ही थोडंसं चहा पाणी नाश्ता केला आणि पोचलो आम्ही लग्नाच्या ठिकाणी. हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल. मी अक्षरा भावसार परत एकदा तुमच्यासाठी एक नवा कोरा असा न्यू ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि तो ब्लॉग तर तुम्हाला आम्हाला बघून तर दिसतच असेल. आम्ही आलो आहे मुंबईला. सो येस, आम्ही आलो आहे मुंबईला आणि आज आहे हळद, लग्न आहे माझ्या मामाच्या मुलीचं. सो आम्ही सगळी आमची कंपनी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे माझी गँग किती मोठी आहे. सो आम्ही सगळे इथं आलेलो, भल्ली मोठी गँग आहे आमची. सो आता आम्ही रेडी झालेलो आहे. हे बघा हे सगळे हॅलो गाईस, हॅलो गाईस. तर आपण आता एन्जॉय करणार आहे ना? हो. तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, शूट करणार आहे. हो आली. तर नक्कीच हा तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि चला आम्हाला खाली बोलवत आहे, आम्ही जातोय खाली, भेटूया थोडंच. तर चला मी तुम्हाला घेऊन जाते नवरीकडं, नवरीशी भेट करून देतो तुम्हाला. इथं तयारी चालू आहे. बिझी आहे का? बिझी आहे का? फोन घेऊन येऊ नको, डायरेक्ट आज चालली आहेस तू. त्यापेक्षा तू जा, तू खाली जा, माझ्याशी बोलायचं नाही. बिझी आहे का? नाही यायचं तुम्ही. बिझी आहे का? सो आमची ही नवरीबाई ही फक्त आज माझ्या लग्नाचा ब्लॉग बनवायसाठी आली आहे. जर हिचं युट्यूब अकाउंट नसतं तर ही आली सुद्धा नसते. असं काही नाहीये. तर चला आता आज पूर्ण शूट तुम्हाला हळदीचं लग्न आणि माझ्या एंगेजमेंटचा ब्लॉग कोणी बघितला नसेल तर प्लीज हिच्या युट्यूब चॅनलवर जाऊन माझ्या एंगेजमेंटचा ब्लॉग बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हिला फॉलो करा. धन्यवाद. तर चला आता आपण करूया हल्दी एन्जॉय. चला. तर चला निकिताची हळदीचा कार्यक्रम इथं सुरू झालेला आहे. सो येस, बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं बाहेर जे केले डेकोरेशन, खूप भारी डेकोरेशन केलेलं होतं. आणि ही आहे माझी मामी, नवरीबाईची मम्मी, आणि खूप इमोशनल मोमेंट आहे दोघींसाठी. सो आपल्याकडं रीत असते, पहिले हळदीच्या पहिले ऑप्शन केलं जातं. नवरी असो नवरदेव असो, सगळ्या जे सवाष्णी असतात ते हळदी कुंकूला ऑप्शन वगैरे करतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळे वहिनी ताई उभी आहे आणि थोड्याच वेळात झाली हळदीला सुरुवात. सो येस, आणि इथं नवरीचे भाऊ आणि वहिनी म्हणजे निकिताचा भाऊ मिथिलेश आणि वहिनी त्यांच्या हाताची हळद होती. सो तुम्ही बघू शकता खूप इमोशनल मोमेंट हे दोघांसाठी आहे आणि भावा बहिणीचं हे नातं खूपच वेगळं असतं. तुम्ही बघू शकता खूप कंट्रोल केला तिने, बट तिची आनंद असं नाही थांबू शकली ती. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हा एक असा क्षण असतो की म्हणजे मी बोलू नाही शकत शब्दामध्ये. सो चला मस्तपैकी इथं हळद पार झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे जोडीने इथं बघू शकता. मी आणि राजेही इथं परत निकिताला हळद लावायला आलो. तुम्ही बघू शकता इथं राजे कॉमेडी करत होते की निकिता रडू नये. सो तिला ते हसवत होते, तरी पण माझ्याकडून कंट्रोल झाला नाही. आणि मी आणि निकिता म्हणजे तुम्हाला यकीन नाही होणार, खूप अशी मस्तीखोर म्हणजे आम्ही दोघं. प्रत्येक गोष्टीला मस्ती, हा ही खूप भारी आमचं बॉन्डिंग होतं. सो इथंही मला कंट्रोल नाही झालं. तिला हळद लावताना ते क्षण आठवले आणि माझेही आसू थांबवले गेले नाही माझ्याकडूनही कंट्रोल नाही झालं. शेवटी मी रडवून दिलं आणि तिलाही रडवून दिलं. सो हॅप्पी मॅरिड लाईफ निकिता, तुला खूप मिस करणार आम्ही आणि पुढच्या वाटचालीसाठी
खूप आनंदी राहा, खुश राहा. तर चला आता चालूया DJ नाईट.